नमस्कार सगळ्यांना. आज आपण बनवणार आहोत सुके बोंबील आणि बटाट्याची सरसरीत भाजी. तर त्याच्यासाठी आपण काही बोंबील घेतलेले आहेत, पावशेर कांदे घेतलेले आहेत 5-6, याला जरा कांदे जास्त लागतात, एक टोमॅटो आणि 4-5 बटाटे. आता हे बोंबील पण घेताना ना मीडियम साईजचे बोंबील घ्यायचे, जास्त बारीक बोंबील पण ना वाकडे बोंबील भेटतात बारीक, आणि एक मोठे बोंबील असतात जाड, तर ते थोडेसे असं हिवाळ लागतात. तर आपण हे असं मीडियम साईजचे बोंबील घेतलेले आहेत. आता आपण बोंबील हे आपण पहिलं गॅसवर भाजायचो, पण आता म्हणतात ना गॅसवर भाजल्याने कॅन्सरचं संभावना जास्त असते. डायरेक्ट गॅसवर कुठलीही वस्तू भाजायची नाही, ना रोटी ना बोंबील ना वांग. तर आपण हे बोंबील आधी कट करून घेऊ, स्वच्छ धुवून घेऊ आणि मग तळून घेऊयात. बोंबील कट करून घेतलेले आहेत बघा अशा पद्धतीने. याचं डोकं, शेपटी आणि ते मध्ये जे पंख बिंख असतात ना, हे मी सगळं असं स्वच्छ करून घेतलेलं आहे. सगळा कचरा अशा पद्धतीने बोंबील मी कट केलेले आहेत. बटाटे कापून असे पाण्यात ठेवायचे, म्हणजे बटाटे काळे पडत नाही. हे असं आपण केलेलं आहे. आता मी बोंबील धुताना ना, तुमच्याकडे ज्वारीचं पीठ असेल तर ज्वारीचं पीठ टाकून ठेवा आणि पाण्यामध्ये ठेवा आणि ते चोळून धुवा, म्हणजे ह्याच्यावरची माती सगळी निघून जाईल. ज्वारीचं पीठ नसेल तरी तुम्ही साध्या पाण्यात पण चोळून धुवू शकता. हे बोंबलाच्या आतमध्ये जे काटा असतो तो जर धुताना काढता आला तर बघा, कारण की तो जास्त खाण्यात आला तर पोट साफ होण्याची जास्त भीती असते, म्हणजे जुलाब वगैरे होणं. तर ते काटा काढायचा असतो, तर ते जेवढं जमल तेवढं काढायचं, नाही तर मग खाताना तुम्ही काटा काढू शकता. हा ना, बोंबील धुताना ना त्याचे असं निघत असेल ते असं काढायचं. हे असं बोंबील उघडून त्याच्यातला हा मणका काढायचा, शक्य होईल तेवढा तो मणका काढून टाकायचा असा. आणि हे बोंबील स्वच्छ आपण धुवून घेऊयात. आता हे मी बोंबील स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आपण आज करणार आहोत लोखंडी कढई भाजी. आता ही बोंबील आपण टाकून घेऊ. पहिलं भाजून घेऊयात आणि मग त्यात तेल टाकून छान खरपूस असे तळून घेऊयात. मध्ये आपण बोंबीलमध्ये आपण आता तेल टाकून हा बोंबील असं चांगलं खरपूस असा तळून घेऊयात. हे बघा बोंबील एकदम खरपूस भाजून झालेले आहेत आपले. आता आपण हे ताटामध्ये काढून घेऊयात आणि मग आपण पुढची प्रोसेस करू. आपण इथं कांदा कापून घेतलेला आहे, टोमॅटो कापून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची अशी मधून चीर दिलेली आहे. हे बोंबील सगळे काढून घेतलेले आहे. आता आपण हे बोंबलाच्याच तेलामध्ये आपण हा कांदा आणि मिरची ही टाकून घेऊयात. या बोंबलाच्या भाजीला जरा कांदा जास्त लागतो, म्हणजे मग ती चवदार बनते भाजी. आता हे आपण कांदा तळायला ठेवलेला आहे. बोंबीलच्याच तेलामध्ये कांदा टाकला आहे. वाटलं तर तुम्ही थोडंसं तेल अजून वाढवू शकता. हे कांदा चांगला शिजण्यासाठी आपण थोडंसं त्याच्यात मीठ टाकलेलं आहे. आता हे छान परतून घेऊयात. हे बघा कांदा छान परतून घेतलेला आहे. आपल्याला जास्त त्याला असं ब्राऊन नाही करायचं आहे, कारण की ते टोमॅटोमध्ये पण शिजणार आहे कांदा. आता ह्याच्यात आपण चिरलेला टोमॅटो टाकून देऊ आणि छान परतून घेऊया. टोमॅटो स्मॅश होईपर्यंत परतून घेऊयात आपण ह्याला. छान कांदा टोमॅटो परतून घेतला आहे. आपण ह्याच्यात तेल जास्त टाकलेलं नाही, कारण की आपण बोंबील तळलेले आहेत, मग ते बोंबलाचं तेल पण त्याच्यात उतरतं. त्याच्यामुळं थोड्याशा तेलात आपण कांदा भाजून घेतो आहे. आता ह्याच्यामध्ये मी हळद टाकून घेते आणि छान परतून घेते याला. हे बघा आता कांदा टोमॅटो छान परतून झालेला आहे. त्यात हे टाकलेलं आहे आपण. आता याच्यामध्ये आपण बोंबील टाकून घेऊयात. आपण तळलेले बोंबील ते टाकून घेतलेले, छान परतू याला. आणि ह्याच्यामध्ये आपण जे कट केलेला बटाटा आहे तोही आपण टाकूया. हे छान परतून घेऊया. याच्यामध्ये आता आपण मसाले टाकायचे. मसाले कधी पण तेलात नाही टाकायचे, ते करपवायचे नाही, त्यांनी ॲसिडिटी होती. त्यामुळे मसाले कधीही आपण डायरेक्ट तेलामध्ये नाही टाकायचे. तर आता मी ही कांदा लसूण मसाला गरम मसाला घेतलेला आहे ते मी टाकते. छान परतून घेऊयात आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ पण टाकू, चवीनुसार मीठ टाकूयात. ही भाजी छान परतून घेऊयात आधी, मग त्याच्यात आपण पाणी टाकूयात. हे बघा आता आपण ह्यात सगळं टाकलं आहे, मीठ टाकलं आहे, मसाले टाकलेत, बटाटा सगळं जिन्नस टाकून झालेले, छान परतून झालेले. आता ह्याच्यात आपण जेवढी तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे, सुक्कं पाहिजे असेल त्यात थोडंच पाणी टाका आणि शिजवा बटाटा शिजेपर्यंत. आणि नाहीतर ग्रेव्ही जास्त पाहिजे असेल तर जास्त पाणी टाका आणि छान बटाटा शिजेपर्यंत ती भाजी होऊ द्या.
सरसरीत बोंबील बटाट्याची भाजी पाहिजे, त्याच्यामुळे मी एवढंच पाणी टाकलेलं आहे. जर तुम्हाला पातळ हवी असेल तर जास्त पाणी टाकू शकता. आता ही भाजी बटाटा शिजेपर्यंत झाकण लावून छान शिजवून घ्यायची. बघा भाजीला अशी छान उकळी आलेली. याच्यात आपण कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर टाकून घेऊ. आणि याच्यावर आता आपण झाकण लावून बटाटा शिजेपर्यंत ही भाजी शिजू देऊयात बारीक गॅसवर. आता बघू 5 ते 7 मिनटं झालेले आहेत. आपण बघूया. हे बघा भाजी आपली छान शिजलेली आहे. आता याच्यामध्ये बोंबीलचं तळून घेतलेलं आहे. बटाटा आपण शिजलाय का बघूया. बटाटा असं याने करून बघायचं, असं पटकन तुटला की शिजला. काही काहींना बटाटा गाळ लागतो. गाळ असला की कसं आहे, बटाटा असं चेंगरला की भाजी जरा घट्ट होते, पातळ भाजी. तर आपण अजून 1 मिनटं याच्यावर झाकण ठेवून वाफ आणूया आणि मग काढून घेऊया भाजी. 2 मिनटं झालेले आहेत आपली. आपण असं छान भाजी काढून घेऊ. एवढं सरसरीत बोंबील बटाट्याची टेस्टी भाजी. आता हे बटाटा पण छान शिजलेला आहे. आता ही भाजी आपण सगळी बाउलमध्ये काढून घेऊया. बघा आता ही लोखंडी कढईतली भाजी आपण पूर्ण काढून घेतली. भाजी पूर्ण बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. लोखंडी कढईत भाजी केल्यानंतर ती त्याच्यामध्ये ठेवायची नाही, लगेच बाउलमध्ये काढून घ्यायचं. केलेली चांगली असते, त्याच्यातून आयर्न भेटतं, पण भाजी करून त्याच्यात ठेवायची नसते. तर आपण ही भाजी सगळी काढून घेतलेली आहे. याच्यावर आपण मस्तपैकी कोथिंबीर टाकूयात. हे बघा आता ही मस्त बोंबील बटाट्याची टेस्टी भाजी झालेली आहे. तुम्ही ही नक्कीच घरी ट्राय करा. आणि तुम्हाला ही भाजी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अजून तुम्हाला नवीन नवीन प्रकारच्या भाज्या बघायच्या असतील तर प्लीज कमेंट्समध्ये सांगा.